हा देशील का का पैसे पैसे हो कशासाठी 30,000 30,000 रुपये 30 रुपये हो खायला पाहिजेत काम आहे खायचा 40 घेणे चायनीज घेणे आहे म्हणते तर 30 रुपये पाहिजे म्हणते. तो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल सूरज हुकरे व्लॉग्स. सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज आहे गुढीपाडवा. आणि सकाळची वेळ, तिकडे मंदिर आहे. आज मला मंदिरमध्ये वगैरे पण जाणे, तसं तर रोज जातो, पण आज जाणे म्हणजे थोडा हार वगैरे बनवणे आहे आणि पूजा वगैरे पण करणे आहे. तर मम्मी पप्पा पण सोबत येणार आहेत, तर जाणे आहे. तर आता सकाळची वेळ आहे आणि मी आलो स्लॅबवर. कबुतरायला चारा पाणी वगैरे सर्व झालेलाच आहे बघा. थोडेशीच म्हणजे बाकीचे इकडे तिकडे फिरत असतील. आणि आता इथे गेले, जास्त तर इकडे तिकडे खालीच आहेत मला फिरत. चला मी तुम्हाला दाखवतो. तर बघा इकडे, आणि हे सेंटरिंग वगैरे अजून पण खोलाची आहे यार. स्लॅब झाली तर 3 महिन्याला जास्त झाले. 3 महिन्याला जास्त झाली वेळ, तरी पण स्लॅब काही खोललाच नाही बिलकुल. आणि अंदर पण कबूतर वगैरे आहेत बघा. ठीक आहे, ताला वगैरे लावा. आणि काल मी झाडं वगैरे लावलं होतं, तर कुंडी वगैरे घेऊन आणलं आणि झाड लावलं. तरी झाड आहेत. आता हे झाड नेमकं मला म्हणजे शोचीच म्हणून आहेत, पण कशाचे तर मला समजलं नाही तेवढा. तर बघा, हे झाडं लावलो मी थोडे बहुत. आणि हे झाड जुनेच होते, 1 2 आणि तो 1 3. बाकीचे हे 4 झाडं लावलो. आणि खाली पण झाडं आहेत, ते पण नवीन लावलेले आहेत. ट्रॅक्टर वगैरे बघा बडमम्मीच्या घरी आहे. तिथं म्हणजे गाय म्हशीचा चारा आणलेला आहे त्यांनी, नाही का. तर तो चारा ट्रॉलीमध्येच आहे. 2-3 दिवस झालं. आणि आता माझी म्हणजे दुकानात जायची पण वेळ झालेली आहे. तर चला मग दुकानमध्ये. तर गाईज आता मी दुकानमध्ये आलो आणि दुकान पूर्ण ओपन वगैरे केलं, साफसफाई पण झाली, दिवा वगैरे पण लावून झालेला आहे. तर सकाळ सकाळची वेळ आणि सर्व फ्रेश मोडमध्ये बढिया दुकान ओपन केला मी. तर बघा, ही आहे आमची दुकान. ठीक आहे, इकडे जनरल आणि ह्या साईडला आहे बघा. मी लाईट पण नाही चालू करत तरी लाईट चालू झाला. हा आहे गोडाऊन. तर इकडे स्टॉक वगैरे आहे. हा लाईट ॲटोमॅटिक चालू होते आमच्या दुकानचा, कारण सेन्सरवाला लाईट आहे तो. बटन वगैरे चालू नाही करायला लागत, ॲटोमॅटिक गेलं की लाईट चालू आणि वापिस आलं की 1 मिनिटामध्ये लाईट रिटर्न बंद. आणि सकाळची वेळ असल्यामुळे बघा पूर्ण खाली खाली रोड, कारण आता सकाळचे फक्त 8 वाजलेले आहेत. सूरज दादा तर निघलेले आहे तिकडे बढियापैकी. 3 hours later. तर आता आम्ही चालला पुढे. चालून रे मंदिरात खायच्या आधी पूजेच्या. श्रीरामनवमी. अबे आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा आहे म्हणून आम्ही चालला मंदिरात. सम्या, हा अक्षदा इथंच ठेव. आज आहे गुढीपाडवा, म्हणजे हिंदू धर्माचा नवीन वर्ष, समजला. आज काय आज काय गुढीपाडवा म्हणजे काय होते? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. मी नाही बताऊंगा. बात तो सही है. चला मग आता मंदिरामध्येच सरळ. चलना रे.
आता आपण कुठे पोहोचलो ना मंदिरात. मंदिरात. आमच्या गावचं हा मंदिर आहे सर्व सिद्धिदाता हनुमान मंदिर. एक काम कर, हा माझ्याकडे दे, झारी काढ आणि पाणी आण तिथचा. तू पूजा नाही करस का? हा करतो ना. करतेस? पाय नाही लागलास ना? हा फळ एकाच्यात नाही फुटला झाला, तू नाही फोडू शकत नारळ. 1 hour later. यांत बे पाय वगैरे लागते का? हा तर हे आहेत काय, याला काय म्हणतात? हा घट म्हणतात का? तुमचा पण आहे का? किती आहेत टोटल घट? 53 घट आहेत पूर्ण, पाहू शकता पूर्ण लाईन मध्ये. त्रेपन्न घट आहेत. 53 किती आहेत? 53. लागत जाऊन असते पोरगा. 53 घट आहेत. तर हे आहेत आमच्या गावच्या मंदिरातील घट. आज बसले. आज काय? भागवत. गुढीपाडवा. गुढीपाडवा आज आहे. तर हा आहे मित्रांनो आमच्या गावचं मंदिर, बघू शकते. आणि सजावट वगैरे केलेली आहे बजरंगबलीची. ह्या साईडला हे जे नवीन आहेत ते हार हे नवीन लावलेले आहेत. आणि इकडे सायंकाळची वेळ आहे आता. तर मी आलो मंदिरमध्ये आमच्या गावच्या. तुम्हाला अंदरून पण दाखवून टाकतो पूर्ण दर्शन वगैरे. तर बघा, हे आपल्या गावच्या बजरंगबलीची मूर्ती. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने सर्व केलेलं आहे. बढिया पैकी. आणि इकडे झुंबर वगैरे बघा, झुंबर पण लावलेला आहे एक. हा लहानसा मुलगा खेळता इथं, काय खेळ ते तर बघू शकते. अशा पद्धतीने सजावट केलेली आहे, बढ्यापैकी हार वगैरे लावलेले आहे. आणि हे आहेत आमच्या मंदिराचे पुजारी पंडितजी मिश्रा. आणि भागवत वगैरे इकडे जे महाराज बसणार आहेत त्यांची जागा हे इकडे आहे, बघू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो आता. ह्यावेळेस हाय रथ. तर 2 घोडे. ठीक आहे, हा एक आणि हा एक 2 घोडे. याच्यावर येणार आहे तो जय श्रीरामाला हवाला. बघा हा जो आहे तो याच्यावर आणि त्याच्या पण वर हवाला, म्हणजे चांगला खूपच उंच होईल रथ. मी तुम्हाला दाखवीन रामनवमीच्या दिवशी, ज्या दिवशी रथ यात्रा निघेल त्या दिवशी दाखवीन. आज चांगला बढ्यापैकी याची सजावट वगैरे केली राहतील तेव्हा. आता सायंकाळची वेळ तर आहेच, खूप बढ्यापैकी मोसम आहे. आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही आमच्या गावचा. तर मित्रांनो आता मी आलेला आहो मंदिराच्या वर. आणि बघा किती जबरदस्त मोसम आहे यार, बढिया. आणि हे जे हे दिसत आहेत हा बांधकाम चालूच आहे. तर बांधकाम चालू आहे. आणि इकडे हा कशाचं तरी काम चालू आहे, माहित नाही नेमकं. इकडे वरच झोपडी बांधलाय यांनी मंदिरच्या वर. तर माहित नाही मला पण नेमकं कशाचं आहे. तर
काहीतरी क्रेन वगैरे आहे लावलेली. तर बघा इथून तर काही दिसणार नाही आहे कारण इकडे पूर्ण लावला यांनी पेंडॉल. ठीक आहे, चांगला मोसम आहे आजचा. खूपच झेंडे वगैरे नवीन वगैरे लावलेले आहेत बघा. तर रामनवमीच्या दिवशी तुम्ही नक्की या मित्रांनो इथे, कारण खूपच चांगला होते रथयात्रा वगैरे. दांडपट्टा ह्या वर्षी तर आता मी वाचलो मुलींचा पण दांडपट्टा आहे, तर बहुत बढिया गोष्ट आहे. मी पण मुलींचा दांडपट्टा आणि अजून काय अघोरी वगैरे लिहिले होते 2-4, तर ते पण आहे. तर यात्रा जे काय आहे ते बहुत जबरदस्त होणार आहे. तर मग असं होतं आजचा दिवस. आणि आज आहे नवीन वर्ष. आता नवीन वर्ष म्हणजे कसं मराठी आपला हिंदू धर्माचा नवीन वर्ष आहे. आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर हा बापूवाला एक कायच्यासाठी आला तर माहीत नाही व्हिडिओमध्ये, यासाठी मला माहीत आहे. का म्हणणे आहे तुझा? का पैसे कायच्यासाठी? 30,000. कुछ तरीका है भीख मांगने का? 30 रुपये काय पाहिजे? कायचा? चायनीज घेणे म्हणते तर 30 रुपये पाहिजे म्हणते. याला फक्त मी एवढा म्हणलो की जय श्रीराम म्हण, तर तो जय श्रीराम म्हणाचे 30 रुपये मागत आहे. क्या बात कर रहे हैं? बघा हा मुलगा 30 रुपये पाहिजे म्हणते चायनीज खायला, पण जय श्रीराम नाही म्हणू शकत. कसा यार तू मुला? जय श्रीराम. हा आत्ता म्हणलं ह्या मुलांना बिना पैसे देऊन 30 रुपये नाही मागलं, पण जय श्रीराम म्हणलं. तर असा बनला मित्रांनो आजचा माझा व्लॉग. तर व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ वगैरे आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जर ह्या चॅनलवर नवीन असाल, मला ओळखत असाल किंवा नसाल पण ओळखात, पण हळूहळू ओळखी होईलच, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग मित्रांनो ह्याच गोष्टीवर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. ठीक आहे, तर चला.